नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रवीण करगे झायटोनिक फॅन क्लबच्या शेतकरी कट्टा या सिरीज मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, भाजीपाल्याची लागवड केली जसे की टमाटर झालं, शिमला मिरची झाली, मिरच्या झाल्या, गोबी झाली। तर शेतकरी बांधवांनो, आपण आलोय संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुका येथे आणि सिल्लोड तालुका या भागामध्ये आपण मिरचीची लागवड बघू शकता खूप जास्त असते। साधारणतः आपण जर बघितलं तर प्रत्येक शेतकरी तर 2 ते 3 एकर मिरचीची लागवड करत असतो। जर तुम्ही भाजीपाल्याची लागवड करताय तर काय होणार, सुरुवातीलाच तुमच्या पिकांवर आपल्याला कीटकांचा आणि रोगांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो आणि त्यांना कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय वापरतात, कीटकनाशके आणि बुरशीनाशके। आणि खूप महाग तुम्ही कीटकनाशके बुरशीनाशके वापरतात, पण त्यांचा रिझल्ट काय तुम्हाला दिसून येत नाही। मग तुम्ही काय करतात, वेगवेगळे कीटकनाशके आणि बुरशीनाशके वापरतात। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कीटकांचा आणि रोगांचा चांगलं नियोजन करायचं असेल तर तुम्हाला झायडेक्स कंपनीचं झायटोनिक ॲक्टिव्ह हे त्यांच्यासोबत वापरणं खूप गरजेचं आहे। झायटोनिक ॲक्टिव्हचे फायदे असे की जर आपण कोणत्याही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक सोबत त्याचा वापर केला तर औषधांची क्षमता वाढवण्याचा तो काम करतो। त्यानंतर रोपांवर औषधांचा प्रसार सुद्धा योग्य होतो आणि जास्त दिवस औषध रोपांवर आणि पिकांवर टिकून राहतो। शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला योग्य नियंत्रण करायचं असेल तर तुम्हाला वापरायचं आहे झायडेक्स कंपनीचं झायटोनिक ॲक्टिव्ह। तर शेतकरी बांधवांनो, झायटोनिक ॲक्टिव्ह हे वापरण्याचे प्रमाण म्हणजे 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये। पण सुरुवातीलाच आपल्याला कोणत्याही कीटकनाशक आणि बुरशीनाशक सोबत त्याला मिक्स करून घ्यायचंय, मग पाण्यात मिक्स करून त्याची फवारणी करायची, तेव्हाच आपल्याला त्याचे योग्य रिझल्ट दिसतील। तर शेतकरी बांधवांनो, अशाच पीक मार्गदर्शन आणि टिप्ससाठी झायटोनिक फॅन क्लब या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करा Instagramवर। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।